कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताई माता की जय. सब संतन की जय. तरी झडझडोनी वहिला निघ इये भक्तीची ये वाटेला ग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलीकाय दातुं मुनिंद्रे समागत्य तिष्ठन् समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरद्दीप्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. आदो देवकी देवगर्भजननं गोपीगृहवर्धनं मायापूतना जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनं कौरवादिहननं कुन्तीसुतपालनम् एतत् श्रीमद्भागवत पुराण कथितम् श्रीकृष्ण लीलामृतम. पंढरीनाथ भगवान की जय. आजच्या या आपल्या ऑनलाईन व्यासपीठावर रघुनाथ फाउंडेशन या व्यासपीठावर आपण जी प्रवचन सेवेसाठी जी ओवी घेतलेली आहे ती तरी धडधडोनी वहिला निघ इये भक्तीची ये वाटेला ग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ही ज्ञानेश्वरीतली 9व्या अध्यायातली 516 क्रमांकाची ओवी आहे. ज्या अध्यायामध्ये भगवंतांनी गुह्यातलं गुह्य अगदी सिक्रेटातलं सिक्रेट जे अर्जुनाला सांगितलेलं आहे तर त्यामध्ये ही ओवी आलेली आहे की झडझडोनी वहिला निघ. मग तरी झडझडोनी वहिला निघ असा शब्द आलाय म्हणजे आपण काय म्हणतो की चला आपण आता पंढरपूरला गेलोय तर मंगळवेढ्याला पण जाऊन येऊया. हा जर तरचा जो संबंध आहे तर ही ओवी तरी झडझडोनी वहिला निघ अशी आहे म्हणजे ह्याच्या आधी जरी काहीतरी असणार म्हणून शोधता शोधता ती लक्षात आली ओवी की आहा कटकट आहे ओखटे इये मृत्यूलोकीचे उपराठे एथ अर्जुना जरी अवतटे जन्मलासी तू. तर त्याचा उगम इथं झालाय की एथ अर्जुना जरी अवचटे तेव्हा तरी झडझडोनी वहिला निघ आणि ये भक्तीचे वाटेला ग. त्यामुळे आपल्याला जी त्याच्या आधीची जी ओवी आहे 515 क्रमांकाची तिथंही थोडासा आपल्याला परामर्श घ्यावा लागणार आहे. कारण भगवंत अर्जुनाला सांगतात की तू असा कटकट हे ओखटे म्हणजे ह्या कटकटीच्या अशा मृत्यू लोकामध्ये तू असा जन्माला आलायस की उपराठा हा मृत्यू लोक आहे आणि या उपराठ्या मृत्यू लोकामध्ये तुला अवचटे म्हणजे अचानक असा तुला जन्म लाभलेला आहे. तर तू काय कर तर तरी झडझडोनी वहिला निघ. मग तू काय कर झडझडोनी म्हणजे सगळं सोडून तू वहिला म्हणजे वायला म्हणजे वेगळा निघ आणि इये भक्तीचे वाटेला ग. आणि मग त्यामुळे फलश्रुती आपल्या मनुष्य जातीचा स्वभाव असतो की हे केल्याने काय मिळेल ते केल्याने काय मिळेल. आपण रामरक्षा घ्या गणपती स्तोत्र घ्या भीमरूपी स्तोत्र घ्या ज्या वेळेला म्हणतो तेव्हा त्याची शेवटच्या उत्तरार्धामध्ये फलश्रुती असते की विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थासी मिळे धनम. हे जेव्हा आपण वाचतो फलश्रुती त्याच वेळेला आपण गणपती रायाची प्रार्थना करतो किंवा रामरायाची प्रार्थना करतो की मी तुला करीन तुझी भक्ती करीन पण त्यांनी मला काय मिळेल
तर त्यामुळे ते भक्ती केल्याने काय मिळेल तर तेने पावसी अव्यंग निज धाम माझे, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील, किंबहुना मी माझं आणि तुझं नातं कसं होईल, द्वैत सरून अद्वैतातच नातं होईल. पण मग उपराठा मृत्यूलोक का म्हणलं बरं भगवंतानी, तर कारण हा मृत्यूलोक जो आहे तर म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाची या श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या अंथरुणावर कोणाला सुखाची झोप लागेल का बरं, तर कधीच नाही. तुकाराम महाराज पण त्याला प्रमाण देतात, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाये. तुकाराम महाराज पण म्हणतात की ही ढेकणाची भरलेली जी बाज आहे त्याच्यावर कोणाला तरी झोप येईल का. एक खूप सुंदर दृष्टांत आपले वाडवडील आपले कीर्तनकार देतात की एक पहिलवान असतो, साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एक पहिलवान असतो आणि तो दिवसभर दमून संध्याकाळी रात्री तो झोपासाठी येतो, त्याचे बाज तो टाकतो आणि त्या बाजेवर त्याला एकच ढेकूण दिसतो आणि तो झोपायला गेला की बरोबर तो येऊन त्याला चावतो. असं करता करता रात्रीचे 2:30 वाजले, म्हणजे एवढा मोठा पहिलवान पण साधा एका ढेकणाने त्याला झोप येऊ शकत नाही. मग तुकाराम महाराज अभंगात तर सांगतात की ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना येईल का हो, जरी पहिलवान जरी असला तरी सुद्धा एका ढेकणामुळं त्याला झोप येत नाही, म्हणजे त्याचं सुख सगळं हिरावून जातं. कारण निद्रा ही अतिशय आरोग्यासाठी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आणि पुढं त्यांनी उपराठा मृत्यूलोक का सांगितलाय, कारण हा अवचटे म्हणजे अचानक हा कसा मिळालाय, ते पावला हा देह कागताले न्याय, पावला हा देह कागताले न्याय, न घडोय उपाय घडो आले. असा हा कागताली न्याय जो आहे, तर आपल्या शास्त्रामध्ये भरपूर न्याय दिलेले आहेत. कागताली न्याय, देह दिपली न्याय, बरेचसे न्याय दिलेले आहेत. त्यापैकी हा कागताली न्याय म्हणजे थोडक्यात दृष्टांत सांगायचा झाला तर एक राजा असतो आणि तो राजा आजारी असतो आणि आजारी असल्यानंतर त्याला त्याच्या वैद्यांनी असं औषध सुचवलं की जर तुला कोणी कावळा जर पकडून आणला तर त्या कावळ्यापासून जे औषध तयार करील तर ते तुला उपयोगी येईल. आता तो राजाच होता, राजा हाले प्रजा डुले किंवा असं आपण म्हणलं जातं. मग त्या राजाच्या हाताखाली भरपूर नोकर चाकर सैन्य होतं. त्या राजाने काय केलं, चारही दिशेला कावळा पकडण्यासाठी म्हणून बरेच सैनिक पाठवले आणि योगायोग असा की एक अंध व्यक्ती नदी किनारी आपली स्नान संध्या उरकून अगदी ते असं संध्या करून अस्त्राय फट असं जेव्हा करतात त्या फट म्हणताना त्या टाळीमध्ये एक कावळा त्याला सापडला जातो आणि त्याने तो काखेत धरलेला असतो कावळा. लांबून कुठून तरी राजाच्या सैनिकांनी पाहिलं की ह्याच्याजवळ कावळा आहे. जाऊन त्यांची बोली झाली, 500, 1000, 5000 असे त्यांचे ठरले. शेवटी राजाच तो, राजाला औषधालाच पाहिजे म्हटल्यावर त्या अंध व्यक्तीने अगदी आडून पाहिलं की 500च काय, 500ला कधी कावळा मिळतो का. असं करत 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 त्यांची बोली ठरली आणि तो कावळा काखेतला काढून द्यायला आणि तो कावळा उडून जायला. अशा पद्धतीने आपल्याला हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे तर तो असा झालाय. समर्थ पण म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो याची अपूर्वता पहा हो, जो जो की जे परमार्थ लावो तो तो पावे सिद्धी ते. हे जो आपलं मनुष्य देहाचं जे व्यासपीठ आहे, प्लॅटफॉर्म आहे, तर इथे आपण भक्ती केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला मिळत नाही. म्हणून ह्या मृत्यूलोकामध्ये तू जन्माला आलायस. उपराठा मृत्यूलोक का म्हणलं, थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण प्रवचनाला निघालो, कीर्तनाला निघालो तर आपण काय म्हणतो, चपला पायात घालून चला. खरं तर चपलेमध्ये पाय घालतो का, चपला पायात घालतो आपण, चपलेत पाय नाही घालतो आपण. पण म्हणताना काय म्हणतो, चला चप्पल घाला. किंवा अंगात सदरा घालतो आपण का, अंगात सदरा घालतो का सदऱ्यात अंग घालतो, तर सदऱ्यात अंग घालतो. पण म्हणताना आपण काय म्हणतो, अंगात सदरा घालायचंय. किंवा डोक्यात टोपी, तर टोपीत डोकं घालतो आपण, पण म्हणताना आपण म्हणतो की डोक्यात टोपी घालतो आणि म्हणताना टोपी डोक्यात घालतो आणि म्हणताना म्हणतो काय आपण, चला टोपी डोक्यावर घालायची असं म्हणतो. म्हणजे हा मृत्यू लोकाचा जो उपराटा योग आहे
तर ह्या उपराट्या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलोय. बरं तू आलायस तर ठीक आहे, हा जो नरदेह आहे हा कसा मिळतो? 50% पाप आणि 50% पुण्य झाल्यावर मिळतो. तर तू ह्या नरदेहाचं सार्थक कर, तर तू भक्ती कर. आणि त्या भक्तीने काय होईल? तर मग तू काय करायला पाहिजे? कधी तुझ्याकडून भक्ती होईल? तरी झडझडोनी वहिला निघ. मग झडझडोनी म्हणजे काय? तर पटकन या क्षणी तू का म्हणे करावी तातडी परमार्थाची. परमार्थामध्ये ना नाऊ और नेवर. आत्ता केलं तर पटकन होतं, नेवर तर कधीच होत नाही. त्यामुळे पटकन ह्या क्षणी निर्णय घेऊन तू झडझडोनी वहिला निघ, पटकन. बरं वहिला निघ म्हणजे कशातून वहिला निघायचंय? तर आपल्या शरीरामध्ये जे निळोबाराय सांगतात बघा, निळोबाराय नाही, तुकया बंधू म्हणजे तुकाराम महाराजांचे बंधू सांगतात की ओले मृत्युकेचे मंदिर आता 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, त्याचा नका करू अंगीकार गा. म्हणजे हे आपलं शरीर जे आहे ह्याच्यात 6 हे उंदीर म्हटलेत. ह्या उंदीर कोण? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे जे उंदीर आहेत. तर हे काय करतात? आपल्याला परमार्थाच्या दिशेला म्हणजे जाऊनच देत नाहीत. तर तू वहिला निघ म्हणजे ह्यांच्यातून, म्हणजे संसारातून, प्रपंचातून, कुटुंबातून वेगळा नाही निघ. तर तू ह्या 6 जे उंदीर आहेत ह्यांच्यातून तू बाजूला निघ. आणि मग काय होईल? कारण हे कसं आहे, हे जे उंदीर आहेत हे बलाढ्य आहेत. म्हणजे काम नावाचा पहिला जो उंदीर आहे तो तर इतका बलाढ्य सांगितलाय की आपल्या सगळ्यांना माहितीये की पराशर ऋषी जे होते तर ते साधनेसाठी नावेत बसून पलीकडच्या डोंगरावर चाललेले होते. पण त्या नाविकाची जी मुलगी होती सत्यवती, तर त्या सत्यवतीच्या ते प्रेमात पडले. तिला पाहिल्याबरोबर त्यांची एवढी जी तपश्चर्या होती तरी सुद्धा ते त्यांच्या स्वतःच्या निश्चयापासून ढळले आणि तिला म्हणजे पुन्हा पुन्हा ते भोग मागण्यासाठी प्रयत्न करू लागले. तर ती म्हणाली शक्य नाहीये, मी मत्स्यगंध आहे, माझ्या अंगाला माशाचा वास येतोय आणि तुम्ही चांगल्या कुळाशळातले ऋषी दिसताय, तुमची तपश्चर्या तपसाधना इतकी असताना तुम्ही मला या गोष्टीमध्ये गुंतवू नका. शिवाय वर सूर्यनारायण साक्षीला आहे, खाली गंगा माता आहे. तर पराशर ऋषींनी त्यावेळेला दुपारच्या वेळेला एकाची छटी तापन्नली म्हणजे त्यांनी काय केलं, सूर्याला सुद्धा पांघरून घातलं पराशर ऋषींनी. आणि आपली नदी मधली जी बोट होती ती पण 5 फूट उंच नेली. एवढं सगळं तपाच्या सामर्थ्यावर ते करू शकले, मात्र ते आपल्या कामावर विजय मिळवू शकले नाहीत. म्हणून हा काम, हा जो उंदीर म्हटलंय त्याला तुकया बंधूंनी, म्हणजे ओले मृत्युकेचे मंदिर आता 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, त्याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव फोडितो टाहो, उठी उठी लवला हो, हा दुर्लभ मानव देह तुकया बंधू स्वहित लवला हो गा. म्हणतात, काय म्हणतात तुकया बंधू की हा जो नरदेह आहे तर तुम्हाला त्याची जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याला तुम्ही योग्य मार्गाला लावा. आणि मग जर काम आणि क्रोध हे दोन्ही जर एकत्र आले तर पूर्ण गावाचं वाटोळं करतात. म्हणजे काम म्हणजे आपण सरपंच धरलं आणि क्रोध म्हणजे जर पोलीस पाटील धरलं तर पूर्ण गावाची वाट हे 2 जण लावू शकतात. म्हणून ह्या मृत्यूलोकातल्या रहाट गाडग्यामध्ये तू अडकून पडू नकोस. तू काय कर, कारण हे काय होतं, तुकाराम महाराज पण म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. काय सांगतात शास्त्रकार? म्हणतात की पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा आईच्या त्या गर्भामध्ये मळमूत्रामध्ये वाढायचं आणि ह्या अवघड जो दुस्तर हा असा संसार आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा यायचं. तर तू काय कर, त्या रहाट गाडग्यामध्ये तू अडकू नकोस. तर ये भक्तीची या वाटे लाग आणि तेणे पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्ती करून कोण कोण तरून गेलं? तर राजा परीक्षित. आपण भक्ती जो भागवतामध्ये प्रल्हादाच्या मुखातून आलेला श्लोक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तर श्रवणाने राजा परीक्षित तरून गेला.
कीर्तनाने आपले सगळे संत महंत शुकमुनी तरुण गेले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणानी प्रल्हाद बाळ ध्रुव हे तरुण गेलेले आहेत. अर्चनम भक्तीनी भागवतामधला राजा पृथू, ज्याच्यावरून म्हणजे पृथ्वीवरून ज्याचं नाव होतं राजा पृथू, तो तरुण गेलेला आहे. दास्य भक्तीने आपल्याला हनुमंतराय सगळ्यांना माहिती आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा विचारलं, एवढे मोठे भक्ती शिरोमणी असणारे तुकाराम महाराज ते पण हनुमंताला म्हणतात, काय भक्तीची या वाटा मज दावाव्या सुभटा. म्हणजे तू काय प्रकारची भक्ती केलीस की तुझी भगवंताला आपलंस केलंस. तर मारुतीरायांनी काय भक्ती केली, तर ललिताचं जे आख्यान असतं त्या आख्यानामध्ये ही कथा सांगितली जाते की ज्या वेळेला राम वनवासातून माघारी आले, त्यांना राज्याभिषेक होणार होता आणि त्यांनी येताना सगळे केवट कोण 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 गुहक निषद सगळ्यांना जे जे त्यांना वनवासामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना राज्याभिषेकासाठी ते घेऊन आलेले होते. आणि घेऊन आल्यानंतर सगळं झालं आणि लक्ष्मण भाई यांनी यादी डिक्लेअर केली सभेमध्ये की आज संध्याकाळी ज्या ज्या लोकांनी किंबहुना सगळ्या अयोध्यावासियांना रामप्रभू आपल्या हस्ते उपहार प्रदान करणार आहेत. आणि सगळ्यांना वाटलं उपहार प्रदान करणार गोष्ट साधी असते, पण रामप्रभूंकडनं प्रसाद मिळणार पाहे प्रसादाची वाट. प्रत्येक जण प्रसादाची वाट बघत होता आणि प्रत्येकाला वाटलं पहिलं नाव ह्या यादीमध्ये कोणाचं असणार, हनुमंतरायांचं. आपल्याला सुद्धा तसंच वाटलं. आणि मग हनुमंतरायांचं विभीषण झाले, नळ झाले, नीळ झाले, जांबुवंत झाले, सगळ्यांची नावं झाली, पण हनुमंतरायांचं काही नावच येईना. आणि हनुमंतराय जसे आपण बघतो ना प्रत्येक मंदिरात असे एका पायावर उभे राहिलेले की तत्पर सेवेसी तत्पर, हाक मारल्या क्षणी निघून जाणारे. आणि मग त्यावेळेला हनुमंतरायांचं नाव शेवटपर्यंत आलं नाही. आणि मग सीतामाई म्हणाल्या, अहो नक्की यादी तुम्ही पाहिली होती ना, यादी फायनल तुम्ही केली होती ना, मग हनुमंतरायांचं नाव कसं नाही आलं त्याच्यामध्ये. ते म्हणले नाही मीच केली होती, पण मी त्याला काय देणार म्हणे, माझं पंचप्राण मी ओवाळून टाकले तरी सुद्धा माझ्याच्याने त्याची ऋणामधून मी मुक्त होऊ शकणार नाही. म्हणजे माझा श्वास आणि निश्वास म्हणजे हनुमंत आहे असं म्हणून. सगळ्यांना आपल्याला ती कथा माहिती आहे की पृथ्वी मोलाचं जे तिच्या वडिलांनी दिलेलं, जनक राजांनी जे दिलेलं नवरत्नांचा हार जो होता तो मारुतीरायांना दिला. उड्या मारत मारत गेले आणि सीतामाई म्हणतायत, बघा ओ लेकराची समजूत कशी काढायची असते, तुम्हाला काही कळतच नाही. हे तेव्हापासून आलंय, तुम्हाला काही कळतच नाही, त्या वेळेपासून आले. आणि मग त्यांची मारुतीरायांची समजूत काढली. मारुतीराय उड्या मारत गेले. जोपर्यंत रामराया आणि सीता माता तिथे उभ्या होत्या तोपर्यंत त्याचं प्रतिबिंब त्या हारामध्ये दिसत होतं. ज्या वेळेला मारुतीराय बाहेर गेले तेव्हा त्याच्यात दिसेना. म्हटल्यावर तो पृथ्वी मोलाचा हार सुद्धा मारुतीरायांनी फोडून टाकला. पण त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे, मारुतीरायांना विचारलं सीता मातेनी की तू हे फोडलंस का, सगळ्यांना उपहार दिला, तुला दिला नाही म्हणून मी दिलं. तेव्हा ते म्हटले की ज्याच्यात माझा राम नाही ते मग तुझ्यामध्ये आहे का. त्यावेळेला आपली छाती फाडून त्यांनी दाखवली. पण त्यानंतरची घटना महत्वाची आहे की मग मारुतीरायांना काय दिलं रामप्रभूंनी, तर काय उपहार दिला, तर त्यांना चिरंजीव पद बहाल केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय दिलं, तर सांगितलं जिथे माझं मंदिर असेल, जिथं मी असेल, माझी कथा चालेल, तिथं तुला पाठ दिला जाईल. आपण बघा कुठेही रामकथेला गेलो तर हनुमंतरायांना पाठ दिला जातो तिथे. आणि जिथं माझं मंदिर आहे तिथे तू असशील, पण तुझ्या मंदिरात मी असेल हे सांगता येत नाही. किंबहुना नसतातच. मारुतीरायांचं जिथं मंदिर आहे तिथं रामप्रभू आपल्याला कुठेच दिसत नाही. मात्र रामरायांचं मंदिर जिथं आहे तिथं हनुमंतराय कायम स्वरूपी विराजमान आहेत. हे त्यांना बहाल केलेला मोठा उपहार भगवंतानी त्यांना बहाल केलेला आहे. अशी ही भक्ती करताना आपण पहिला काम पाहिलं की कामाजी कोतवाल याने नागविले बहुतांसी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी. जमनग्नी थोर थोर नाडिले ऋषी, क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. असं एकनाथ महाराजांनी खूप सुंदर 6 ही या यांचं उंदरांचं म्हणू आपण, ओली मृत्तिकेचे मंदिरात आता 6 जण उंदीर हे जे
6 षडरूपू आहेत. यांचं अतिशय नाथबाबांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की हे 6 जण कसे आपल्याला अधोगतीला नेतात, भक्ती करताना हे कसे काय आड येतात. तर ही गोष्ट मग भक्ती करून करून खरं तर कोतवालाचं काम काय असतं, तर दौंडी देणं काम असतं, दौंडी द्यायची असते. आणि सरपंच आणि पोलीस पाटील हे जे असतात ह्या देहरूपी गावामध्ये सगळ्याची वाट लावायचं आपलं जे मन असतं, तर ते मनाची वाट लावायचं काम हे 6 उंदीर करत असतात. म्हणून तू काय कर, ह्या सगळ्या कशामध्येही तू अडकू नकोस, धडधडोनी वहिला निघ, ह्या 6 षडरिपूंमध्ये तू बाजूला निघ. आणि मग भक्ती कशी करायची, तर भावेकरिता माझी भक्ती विषय वासना जळवून जाती. एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या एकनाथी भागवतात म्हणतात की भावेकरिता माझी भक्ती विषय वासना जळून जाते. हे जे विषय आहेत तर हे कशाने जळून जातील, तर भक्तीने जळून जातील. कारण भक्तीने कोण कोण तरलं आपण आता पाहिलं, तर आंब ऋषीचे गर्भवास म्या सोशिले सावकाश. एकनाथी भागवतात एकनाथ महाराज म्हणतात की आंबा ऋषीचा गर्भवास जो आहे कसा सोसला, तर ती कथा आपल्याला बघितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. अंबरीश गर्भ निवारण करावया भक्तीचं कारण एकनाथी भागवतात ओवी आलेली आहे. एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात की अंबरीशीचे गर्भवास म्या सोशिले सावकाश. म्हणजे कशी भक्ती केली होती अंबरीश राजाने बघा. राजा अंबरीश खूप मोठा तपश्चर्या करणारा, तपस साधना करणारा राजा होऊन गेला. भागवतातच ही दुसऱ्या स्कंदामध्ये कथा आलेली आहे. तर अंबरीश राजा जो होता तो राजा असल्यामुळं त्याच्यावर कायम स्वरूपी परकीयांचं आक्रमण व्हायचं. त्यामुळे भगवंतानी त्याच्या संरक्षणासाठी त्याला एक सुदर्शन चक्र दिलेलं होतं. की शेवटी राजा होता, जरी भक्ती करत होता तरी काळानुसार त्याच्यावर परकीयांचं आक्रमण होणार, मग त्याच्या संरक्षणासाठी एक सुदर्शन चक्र दिलेलं होतं. आणि राजा जो होता त्यावेळेचे राजे खूप सगळ्या आपल्या प्रजेसाठी, प्रजेच्या कल्याणासाठी व्रत वैकल्य पूजा अर्चा सगळं करायचे. आणि ह्यांनी पण पूजा अर्चा व्रत वैकल्य ह्याचं चालू होतं. आणि त्यांनी एक 40 एकादशींचं व्रत केलं होतं. ती एकादशी आत्ता आपण करतो अशी नसायची. म्हणजे दशमीला दुपारी एकदा जेवलं की संध्याकाळपासून पूर्ण निराहार राहायचं. एकादशीला पूर्ण दिवसभर उपास करायचा आणि द्वादशीला सूर्य उगवताना पारणं फेडायचं पहाटे पहाटे. आजही काही मंदिरात आपल्याकडे अजून तो प्रघात चालू आहे. तर असा त्या राजाने पूर्ण त्याच्या एकादशी पूर्ण झाल्या आणि त्याची परीक्षाच बघायची म्हटल्यावर दुर्वास मुनी तिथे आले. बरं, दुर्वास मुनी आले ते एकटे आले का, त्यांच्या बरोबर हजारो शेकडो त्यांचे शिष्य परिवार बरोबर असायचा. आणि ते राजाच्या इथं आले. राजाने यथोचित सन्मान सत्कार केला आणि भोजनाच्या वेळेपर्यंत तुम्ही माघारी या म्हटले, स्नान संध्या करा आणि भोजनासाठी या म्हणून आमंत्रित केलं. आता दुर्वासच ते दुर्वासना, कारण अन्न खाल्लं होतं दुर्योधनाचं. अन्नात जायते बुद्धी सत्वात संचयते ज्ञान. सत्वगुण असला तरच ज्ञान आपल्याला मिळतं. आणि अन्नात जायते बुद्धी म्हणजे अन्न ज्याचं खाऊ तशीच आपली बुद्धी होते. म्हणून त्या दुर्वास ऋषींची पण तशीच बुद्धी झालेली होती. आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही स्नान संध्या करून या, मी भोजनाची सगळी सिद्धता करतो. असं म्हणल्या बरोबर ते नदीला गेले आणि त्यांची जी समाधी लागली, त्यांचं तिथे सगळं आन्निक झालं, समाधी लागली. आणि येईनात. आणि आता राजाला काळजी वाटायला लागली की आता माझं जे हे व्रत आहे एकादशीचं, जर मी वेळेत ते सोडलं नाही तर मला एकादशीचं पुण्यही लागणार नाही. आणि आलेल्या अतिथीच्या आधी भोजन करायचं म्हणजे मला काय होईल, माझ्या पापातच वाढ होईल. म्हणून त्यांनी आपल्या पुरोहितांकडे धाव घेतली. त्यावेळेला त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की एकच तुळशी दळ आणि एकच पाणी, म्हणजे एकच तांब्याची पळी, जी संध्येची पळी म्हणतो, तेवढंच पाणी पी, म्हणजे तुला दोन्हीही पुण्य मिळेल. अतिथीच्या आधी भोजन केल्याचं पापही लागणार नाही आणि एकादशीचं पुण्य पण तुझ्या पदरात पडेल. असं म्हटल्यावर त्यांच्या सांगण्यानुसार केला. आणि तेवढ्यात दुर्वास मुनी तिथे पातले आणि त्यानंतर ते म्हणाले की त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणलं की यांनी उपास सोडलेला आहे. त्यावेळेला त्यांनी काय केलं, असली कसली तुझी विष्णू भक्ती, असला कसला तू विष्णू भक्त, असं म्हणून त्याला शाप दिला. काय शाप दिला की तू कितीही जरी भक्ती केलीस
तरी तुला 10 जन्म सोसावे लागतील. अंबरीशासाठी जन्म सोशी येले, दुष्ट निर्दाळीले किती एक. पण ह्याची भक्ती एवढी श्रेष्ठ होती की जरी यांनी शाप दिला आणि काय केलं तर त्यांच्या जटेतून एक जटा उपटून काढली आणि ती आपटली. त्या जटेमधून एक कृत्या नावाची राक्षसी तयार झाली आणि ती राजावर धावली, अंबरीश राजावर. आणि धावल्यानंतर जे सुदर्शन चक्र जे त्याच्या संरक्षणासाठी ठेवलेलं होतं त्यांनी त्या कृत्येला पूर्ण मारून टाकलं, तिचा वध केला. त्यानंतर ते चक्र जे होतं सुदर्शन चक्र ते लागलं ह्या दुर्वास ऋषींच्या मागे. त्यावेळेला दुर्वास ऋषींना पळताभुई थोडी झाली. तिन्ही लोकात जाऊन आले, कैलासावर गेले, सत्यलोकात गेले, विष्णू भगवंताच्या तिथे गेले वैकुंठामध्ये. तेव्हा वैकुंठामध्ये गेल्यावर भगवंतांनी सांगितलं की अहम भक्त पराधीना, मी माझा राहिलेलोच नाही, मी भक्तांच्या अधीन आहे. तर तू ज्याला त्रास दिलास तिथेच तू परत जा, त्याला साष्टांग दंडवत घाल. आणि त्याप्रमाणे दुर्वास मुनी परत आले आणि त्याला अंबरीश राजालाच घातले की तू खरोखर श्रेष्ठ भक्त आहेस आणि तुझी भक्ती खरोखर श्रेष्ठ आहे. त्यानंतर पुन्हा अंबरीश राजाने यथोचित सन्मान सत्कार केला आणि दुर्वास मुनी वायुमार्गे निघून गेले. मात्र त्याचे जे जन्म जे राहिले, जे उशाप द्यायचा राहिला, तो शाप जो आहे ना तो भगवंतानी कथ्य मत्स्य वराह हे जे दशावतार झाले तसे तर भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत. पण अंशात्मक असे जे आवेश अवतार, असे अनेक अवतार आहेत. भगवंतांनी वेळोवेळी वेह्याना त्या रूपाने अवतार घेतलेले आहेत आणि अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर असा अनेक अवतार या भगवंतांनी घेतलेले आहेत. पण हे जे मुख्य 10 अवतार जे आपण बघतो तर ते या अंबरीशासाठी त्यांनी घेतलेले आहेत. अशी ही अंबरीश राजाची भक्ती खूप श्रेष्ठ आहे. मग भक्ती करायची झाली, भक्ती करायची कुणी, कशी केली, तर ह्यासाठी ना नारद भक्ती सूत्रामध्ये अतिशय सुंदर व्याख्या आलेल्या आहेत की आता तो भक्ती व्याख्या नारद मुनी सांगतात. मग आतापर्यंत कुणी केलेले नव्हते का, तर केल्या होत्या, पण तरी सुद्धा त्या समर्पक नव्हत्या. म्हणून नारद मुनींनी काय व्याख्या केली, नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता. म्हणजे आपली सर्व कर्म भगवंताला अर्पण करायची. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. अशा प्रमाणे ही भक्तीची व्याख्या नारद मुनींनी केली की आपली सर्व कर्म भगवंताला अर्पण करायची आणि त्याचं थोडं जरी विस्मरण झालं म्हणजे कायमस्वरूपी त्याच्या अनुसंधानात राहायचंय भगवंताच्या, थोडस जरी विस्मरण झालं तरी त्यांनी व्याकुळ होणे. म्हणजे नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता. थोडं जरी विस्मरण झालं तरी अगदी व्याकुळता येते अशी भक्ती करायची. मग माऊलींनी पण आपल्याला सांगितले, मग करायचीच झाली भक्ती तर कशी करायची, तर अगदी सोपा फॉर्म्युला सांगितला त्यांनी की तरी बा ऐसे करी. काय कर, तुला करायचीच आहे ना भक्ती, तर तू अशी कर. तरी बा ऐसे करी, अतिशय गोडीने सांगतात माऊली. या 8 प्रहरा माझारी, आपले जे 8 प्रहर अष्टोप्रहर जे सांगितलेले आहेत 24 तासाचे, 24/8 केलं की 3 तासाचा एक प्रहर येतो. तर या 8 प्रहरा माझारी मोटके निमिष भरी दे तुझा. बाकी काहीच करू नकोस तू. निमिष म्हणजे काय, निमिष म्हणजे डोळ्यात आपल्या पापणीची उघडझाप जेवढ्या क्षणात होती त्याला निमिष म्हणतात. तर तेवढ्या निमिषभर म्हणजे बघा 8 प्रहरामध्ये तू किती वेळ दे, तर 1 क्षण दे. म्हणजे 1 क्षण पण नाही. निमिष म्हणजे आपली पापणी खालीवर होते तेवढा वेळ तू मला दे. मग कशी काय होईल मग आपली अवस्था, जैसा शरद कालू रिगे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढे लवेगे प्रपंचोनी. मग त्यावेळेला तू 1 निमिष दिलास ना, मग काय होईल, जशी शरद ऋतूमध्ये सरिता हळूहळू म्हणजे नदी काय होते, हळूहळू आटत जाते आणि सरिता ओहटू लागे म्हणजे हळूहळू हळूहळू आटत जाते. ढाळे ढाळे अशी हळूहळू आटत जाते. आणि मग काय होईल, लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. म्हणजे काजे मनाची या एकनिके देखिली या गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुख कौतुके देईत जाई. जे माऊली म्हणतात की एकदम मनाला सवय झाली ना की
आता बघा आपल्या सगळ्यांना ह्या 9 वाजताची इतकी सवय झालेली आहे प्रवचन कीर्तनाची, की 9 वाजतायत कधी आणि मी तिथे जातोय कधी. पण ना ह्याच्यामध्ये अवघड गोष्ट एकच आहे की ही चव कळायला आपलं आयुष्याच्या आयुष्य जातं आणि कुठंतरी उत्तरार्धाला कुठंतरी कोणाची तरी संत संगती होते आणि मग आपण ह्या मार्गाला येतो. हीच खूप मोठी अडचण आहे आणि मग त्यावेळेला आपण नाव घेत जातो. पण हे जे मन आहे ना, जरी ह्याचा दुर्गुण असला की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. म्हणजे किती वाईट या मनाचा गुण असेल ना, तर तरी सुद्धा एक गुण खूप चांगला आहे. माऊली आपला स्पीकर म्यूट करा. दीपक माऊली, दीपक माऊली, धन्यवाद. तर ह्या मनाचा जरी कितीही अवगुण असेल तरी सुद्धा या मनाचा एक गुण खूप चांगला आहे की या मनाची या एक निखे देखली या गोडीची या ठाया सोके. म्हणजे एखाद्या गोष्टीवर ते जर स्थिर झालं ना, आवडलं ना, तर ते पुन्हा पुन्हा फिरून तिथंच जातं. लाचावले मन. ज्या वेळेला तुकाराम महाराज पंढरीच्या वारीला जायचे त्यावेळेला ते मनाला म्हणायचे की तू आत्ता माझ्या बरोबर चल, तिथून तुला कुठं जायचंय तिकडं तू जा, असं म्हणायचे. पण आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. तिथं गेल्यावर हे मन सुद्धा काय म्हणायचं, आता एकदा त्या भगवंताचे चरण मला मिळालेत, आता मी कुठं जाणार आहे, मी कुठं जाऊ शकत नाही, असं मन म्हणायचं. आणि समर्थांनी पण मनाला खूप अंजरले गोंजरले बरं का. त्या मनालाही खूप मजा वाटली की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. असं हे मन जे आहे ना, ह्या मनाला अंकुश ठेवून ताबा ठेवून आणून भक्ती करणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण हे मन असं चंचल आणि मृत्यूलोक आहे. शिवाय ह्याच्यामध्ये इतके अनंत माया आपल्याला वारंवार दिसत असतात की मृत्यूलोक कसा आहे, तर आपण मगाशी पाहिलं की उफराटा आहे की जवळ जवळ बाळ बळीया वाडे तव तव भोजे नाचती कोडे आयुष्य निमाले आतुलीकडे ते ग्लानीची नाही. म्हणजे काय होतंय की ह्या मृत्यूलोकामध्ये सगळा उपराटा व्यवहार आहे. बाळ जसं जसं मोठं होतं आणि मग काय आपण त्याचे वाढदिवस वगैरे साजरे करतो, खरं तर ती संकल्पना चुकीची आहे, उलटी आहे. ज्या वेळेला माणूस भक्तीला लागतो ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागतात की काय होतं. दयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोनी जाय, दयाचे नमस्कारी तिपाय वडील म्हणून. म्हणजे वास्तविक पाहता बघा, एखादं बाळ आहे ते 5 वर्षाचं आहे आणि त्याचं 100 वर्षाचं जर आपल्याला आयुष्य आहे असं आपण धरलं तर त्याचं 95 वर्ष आयुष्य शिल्लक आहे. आणि एखादे आजोबा 95 वर्षाचे तर त्यांचे 5 वर्ष शिल्लक आहेत. तर आपण काय करतो, बाळाचं आयुष्य जास्ती राहिले म्हणून बाळाला नमस्कार करतो का, तर नाही करत. आपण त्या आजोबांना नमस्कार करतो का, तयांचे पाय नमस्कारी ती वडील म्हणून. वडील म्हणून आपण त्या आजोबांचे पाय धरतो का. जरी बळप्रज्ञा जिरोनी जाय, शक्ती जिरून गेली, बुद्धी संपलेली आहे, तरी सुद्धा आपण वडील म्हणून त्या आजोबांना नमस्कार करतो. तर तेव्हा भगवंत काय म्हणतात, हे सगळं जरी उलट असलं तरी तू फक्त भक्ती कर. कारण आपल्याला संत पण सांगून गेलेत की भक्ती विणे जिणे जळोला जिरवाणे, संसार भोगणे दुःख रूप, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहावारा मग लागो. म्हणजे इतकं भक्तीशिवाय हे जिणं आहे ना. आणि सगळ्यात सोपं सांगितलेलं आहे भक्तीचा योग जो आहे ना, की कर्म आपल्याला भरपूर योग आहेत. कर्मयोग आहे, योग आहे, अष्टांग योग आहे, पण ह्याच्यातून भगवंताची प्राप्ती होणं खूप अवघड आहे. कारण अडचणी खूप आहेत त्या भक्तीसाठी. जर तुम्ही आपल्याला माऊलींनी सुद्धा सांगितले की ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी आणि ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, ह्या 2च महत्वाच्या गुरु किल्ले आपल्याला माऊली पण सांगतात. सगळेच संत सांगितले की नामस्मरण आणि संत संगती यांनी काय होतं. नामस्मरण म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे वेगळं काय असतं, तर काहीच नसतं. भगवंताशी अनुसंधान, कायम स्वरूपी अनुसंधान म्हणजेच भक्ती असते. आणि हेच पण आपल्या संतांनी पण हेच सांगितले की तुम्ही जर योगाच्या मार्गाने गेला, अष्टांग योग जो आहे याच्या मार्गाने गेला, तरी सुद्धा तुम्हाला अडचण आहे. कारण यम नियम प्राणायाम प्रत्याहार
ध्यान, धारणा आणि समाधी ह्या 8 अवस्था करायसाठी तुम्हाला खूप त्रास होतो आणि समाधी अवस्थेला प्राप्त व्हायला खूप कठीण आहे. आणि मग समाधी अवस्थेला गेल्यावर मी तुला पावीन असं सांगितलेलं आहे. पण ह्या मार्गाने गेलं की काय अडचण काय आहे याच्यामध्ये, तर योगाच्या वाटेने गेलं तरी अडचण अशी आहे की योग म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाची या वाटा भागा आला. म्हणजे तुम्ही योगाच्या मार्गाने गेलात ना तरी तिथं दुःखच आहे, कारण आयुष्य सगळं निघून जाईल तरी होणार नाही. यज्ञाच्या मार्गाने गेलं तर काय होतं, यज्ञ करणं एक तर गुंतागुंतीचं आहे, कठीण आहे, खर्चिक आहे आणि शिवाय मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. म्हणजे इतकं आपल्या तुकाराम महाराजांनी सोपं सांगितलंय की तुम्ही जर ह्याच्यासाठी यज्ञाने तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याच्यासाठी ऋत्विज म्हणजे ब्राह्मण, पौरोहित्य करणारा जो ब्राह्मण आहे तो अतिशय चांगला पाहिजे. एकही मंत्र त्याचा ढळता कामा नये. नाही तर काय होतं, मंत्र जर चढला, मंत्रची तळे थोडा तरी धडची होय वेडा, वेडाच होऊन जातो. किंवा मंत्र तळे पिसे लागते सत्वर, जर एखादा गोष्ट चुकली, एखादा मंत्र चुकला तर त्यांनी काय होतं, वेड लागण्याची शक्यता असते. ते पण अवघड आहे. आणि तिथे पण परत अहंकार येतो की मी एवढा यज्ञ मोठा केला. यज्ञ करणं सोपी गोष्ट नाही, कारण यज्ञाला जे तूप लागतं त्या हत्तीच्या सोंडे एवढं लागणारं तूप तिथं लागत असतं. आणि मग तेच ती गोष्ट सुद्धा अवघड आहे. मग त्याने काय होतं, तर पुण्य मिळतं आणि पुण्य मिळालं की परत कुठे जातो आपण, स्वर्गात जातो. मग गीतेमध्ये श्लोक आलाय की ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. आणि माऊलींच्या मुखातून ओवी आली की मग तया पुण्याची पाऊटी सरे इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. मग काय होतं, तर पुण्य संपलं की पुन्हा माणूस मृत्यू लोकामध्ये येतो. त्यापेक्षा मग 10व्या अध्यायामध्ये माऊलींनी काय सांगितलंय की समस्ताही यज्ञांच्या पैकी एक जपयज्ञ तो मी ये लोकी जो कर्म त्यागे प्रणवादिकी निपज विजय. म्हणजे सगळ्यात यज्ञ कुठला सोपा सांगितलाय, तर नाम यज्ञ कर तू आणि त्यांनी काय होशील, तर तू मला प्राप्त होशील. म्हणजे भक्ती सगळ्यात सोपा मार्ग सांगितलेला आहे की या भक्तीने काय होतं, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा सांगितले. ही भक्ती कशी पाहिजे, जाणून नेणून भक्ती केली पाहिजे, भक्तीचा जिव्हाळा पाहिजे, जाणून नेणून भक्ती केली आणि त्या भक्तीमध्ये प्रेमाने पाहिजे. म्हणजे बघा, एक एक पुजारी असतात किंवा प्रेमाने ते अगदी भगवंताला अगदी प्रत्यक्ष भगवंत आहे असे समजून त्याला घास घालतात. अशी जर जिव्हाळ्याची भक्ती केली तरच तो माणूस काय होतो, दैवाचा पुतळा होतो. म्हणजे देवापेक्षा खूप धाडसाचं विधान आहे हे, की देवापेक्षा सुद्धा दैव बलवत्तर आहे. बघा की रामराया हे प्रत्यक्ष विष्णूचे अवतार होते, तरी सुद्धा ज्या वेळेला त्यांना राज्याभिषेक करायचा म्हटलं तरी सुद्धा त्यांचं दैव आड आलं आणि त्यांना वनवासात जावं लागलं. म्हणजे देवापेक्षा सुद्धा दैव बलवत्तर आहे. पण हा दैवाचा पुतळा कधी होतो, तर जाणे भक्तीचा जिव्हाळा. ही जी भक्ती भगवंत सांगतायत की झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची या वाटेला ग. ही जी भक्ती आहे ही जिव्हाळ्याची भक्ती. मग जिव्हाळ्याची भक्ती कोण करतात, आपण एक दृष्टांत सांगूया की सत्यभामा. म्हणजे आपल्याला माहितीये की भगवंताला 8 पत्नी होत्या, वृंदा, मित्रविंदा, रुक्मिणी, सत्यभामा. तर त्यामध्ये सत्यभामा ही अतिशय लाडकी राणी होती भगवंताची. मग आपल्या मनात इथं रुक्मिणी नव्हती का, तर होती. पण सत्यभामा का होती, मग आपल्या मनात इथं ती माहेरची श्रीमंत होती म्हणून का, देखणी होती म्हणून का, पण तसं नाही. ज्या वेळेला स्वर्गामध्ये देवांच्या बाजूनी युद्ध करायचं होतं तेव्हा प्रत्यक्ष स्वतः सत्यभामा भगवंताबरोबर गेली होती आणि तिथे युद्धात ते जिंकले होते. आणि जिंकल्यानंतर ते स्वर्गातून पुन्हा मृत्यूलोकात यायला निघाले. आणि निघाल्यावर तिला तिथे एक पारिजातकाचं झाड दिसलं. आणि ते झाड दिसल्यावर ती भगवंताला म्हणाली की स्वामी मला हे झाड हवंय, म्हणे हे मला भुरळ घालतंय. आणि मग तो म्हणला आता आपण युद्ध केलं, सगळं झालं, जिंकून दिलं, सगळं झालं, पण आता आपला इथं कशावर अधिकार नाही.
तरी सुद्धा इंद्राच्या कानावर ही गोष्ट गेली. इंद्रदेवाने तिथून ते पारिजातकाचं झाड जे होतं ते कोणाला दिलं? सत्यभामेला दिलं. त्यानंतर ही दोघं जण येणार म्हणून वार्ता सगळ्या द्वारका नगरीमध्ये पसरली. द्वारकेमध्ये अगदी सोन्या चांदीची निरांजना औक्षणासाठी ठेवली. सगळं झालं, औक्षण झालं, सगळं झालं. आणि भामाबाईंना थोडीशी गळची बाधा झाली आणि म्हणून त्यांनी अगदी अशा नजरेने विचारलं भगवंताला, आणि हे झाड कुठं लावायचं? त्यांनी सांगितलं ते तुझ्याच दारात लाव म्हणून. आणि मग तिच्या दारात ते झाड लावलं गेलं. कालांतराने दिसामासाने त्याला पाणी घातलं, हे झालं. पण ज्या वेळेला किती आपण वर्षभर पाणी घातलं तरी झाडाला बहर यायचा तेव्हाच येतो. आणि श्रावण महिन्यामध्ये हा बहर आला आणि ती फुलं शेजारी पडायला लागली. तसंच असतं, झाडाची फुलं जी असतात लावायची एकाने दुसऱ्याच्याच दारात पडतात. आणि तशी ही सत्यभामांनी तिच्या दारामध्ये झाड लावलं, पण ते पडायला लागलं रुक्मिणीच्या दारामध्ये. म्हणजे मी भक्तीचा जिव्हाळा सांगते बर का, जिव्हाळ्याची भक्ती कशी असते ते सांगते. आणि मग रुक्मिणी आपली सात्विक होती, सालस होती. ती रोज ती फुलं गोळा करायची आणि भगवंताला हार घालायची. पहिल्यांदी पूजन ह्या भगवंताचं करायला पहिले ते रुक्मिणीच्या मंदिरात जायचे. मग रुक्मिणीने पूजा केल्यावर ते पुन्हा बाहेर यायचे आणि गळ्यात घातलेला हार मात्र ते काय करायचे? तिच्या इथंच काढून ठेवायचे. आणि आज असं झालं की भगवंताला जो हार घातलेला होता तो हार तसाच राहिला आणि ते सत्यभामेच्या मंदिरात गेले. आणि हा हार पाहिल्याबरोबर तिचा आग जी होती तो रागाने अगदी तिचा पारा चढला. आणि चढल्यानंतर तिने ठरवलं की आता हे जे झाड आहे ना हे कापूनच टाकायचं, कारण हे झाड मी लावलंय, फुलं माझ्या दारात पडायला पाहिजेत, मी ह्याचा हार भगवंताला घालायला पाहिजे. पण हा हार रुक्मिणी माता घालते. आणि तिच्याबद्दल तिरस्कारच होता, कारण रुक्मिणी खरोखर आदिशक्तीच होती हो. आणि मग हे सगळं झाल्यावर तिने एक दिवशी सगळ्या नोकरांना बोलवलं आणि ते झाड तोडायसाठी तिने प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्या आधी अशी घटना झाली होती की ही रुसून बसली होती, रागवून बसली होती. त्यामुळं कृष्ण भगवंत नाराज होते. रोज ते आपले वाड्यातून राजवाड्यातून घरी जायचेच नाहीत लवकर. आणि मग त्यानंतर एक दिवशी असं झालं, नारद मुनी आले नारायण नारायण करत. आणि आज मात्र कृष्ण भगवंताची कळी खुलली की हा काहीतरी मार्ग काढेल याच्यातून. म्हटल्यावर नारद मुनी म्हटले, एवढे तुम्ही आज गंभीर का दिसताय, काय प्रश्न काय आहे? असं म्हटल्यावर भगवंतांनी सांगितलं, बाबा भामाबाई जवळजवळ 8 दिवस बोलत नाहीयेत, रुसून बसल्यात आणि मग त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा आहे. मग सगळी कथा सांगितल्यावर ते भामाबाईंच्या मंदिराकडे जेव्हा निघाले नारद मुनी, तर त्यावेळेला ती अगदी छानपैकी उभी राहून त्या झाडाशी बोलत होती की मी तुला आता काढूनच टाकते, तुझ्यामुळे माझ्यावर माझे पतिदेव नाराज झालेत, पती रुसून बसलेत, मी त्यांची पूजा करू शकत नाही. आणि असं करताना नारद मुनी नारायण नारायण करत तिच्या मंदिराजवळ आले. आल्यावर ते म्हटले, काय चाललंय भामाबाई? म्हटले, काय नाही, झाडाला हे करतोय, काय काढायचं काम चालू आहे. म्हणले, अगं तिकडे सरकारमध्ये सबसिडी देत आहेत, झाडं लावा, झाडं जगवा, तू काय लावलंयस हे झाडं काढायचं? पर्यावरणाचा ऱ्हास होईल, तुला काय कळतं का नाही? म्हटले. आणि मग त्यानंतर ती म्हटली, नाही तर ह्या झाडामुळं मग नारद मुनींनी वाक्य पूर्ण केलं की माझ्यावरचं ह्यांचं प्रेम कमी झालंय. असं म्हटल्यावर ते म्हटले की सगळ्या गोष्टी मला कळाल्यात म्हटले, पण मग ह्याला काय उपाय? बघा, जाणे भक्तीचा जिव्हाळा आपण सांगतोय, भक्ती कशी असावी, जाणून बुजून जिव्हाळ्याची भक्ती करायची. आणि मग ती म्हटली की नाही, हे झाड कापायचं. म्हटले, कापू नकोस, ह्याला मार्ग आहे. जी गोष्ट आपल्याला आवडते, जी पाहिजे तिचं दान करायचं, म्हणजे पुढल्या जन्मी आपल्याला ती दुप्पट मिळते. आणि मग झालं, झाडाचं दान करायचं ठरलं. आणि कोणाचं दान करायचं ठरलं? भगवंताचं पण, कारण भगवंत तिला एकटीला पाहिजेत, म्हणून त्या पारिजातकाचं झाडाचं पण दान करायचं, त्याच्या आधी भगवंताचं दान करायचं असं ठरलं. आणि हे ठरल्यावर दौंडी पिटली सगळ्या गावामध्ये की आता आपल्याला हे म्हणजे सगळ्या गावात दौंडी पटली की भगवंताचं दान करायचं आहे. तर प्रत्येकाने उद्या संध्याकाळी 4 वाजता या म्हणून सगळ्या गावामध्ये दिंडी पिटवली गेली. आणि कोणीही आलं नाही, कारण
देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घरा कुसोनी देव न लगे साठवणीचे झाले कोडे. म्हणजे देव कोणाला फुकट पण नकोय, विकत तर नको पण फुकट पण नकोय. आणि मग त्यानंतर आता मात्र सत्यभामाबाई काय झाल्या, नाराज झाल्या की आता करायचं काय, आपण दानाचा संकल्प तर सोडून बसलोय आणि त्या काळामध्ये जो संकल्प केलेला असतो ना तो पूर्णत्वासच नेला पाहिजे शास्त्रामध्ये, नाहीतर त्याचं पापामध्ये त्याची गणती केली जाते. म्हणून तो संकल्प पूर्ण. मग आता ती आली नारद मुनींजवळ, आता तुम्ही संकल्प करायला लावलाय ना, तुम्हीच घ्या आता भगवंताला. हे मनोमन म्हणले की मला तेच पाहिजे, कुठलाही कष्ट न करता, काहीही तपश्चर्या न करता जर मला सायासे भगवंत मिळतोय तर मी का सोडू. त्यांनी घेतलं आणि मग झालं. भगवंताला सांगितलं की पितांबर सोडून ठेवा, मयूर पेस काढून ठेवा, माझ्या बरोबर तुम्ही चला. त्यांना सांगितलं भगवंताला. आणि आता मात्र 16,108 ना. आणि मग त्या सगळ्या जणी ओरडा करायला लागल्या की आम्हाला विचारल्याशिवाय तू कशी काय याला दान केलंस भगवंताला, आमचा पण त्याच्यावर हिस्सा आहे, वाटा आहे. सगळ्या जणी 16,106 स्त्रिया ज्या होत्या, मुख्य 8 स्त्रिया, सगळ्या जणी तिला बोलायला लागल्या की तू कोणालाही आम्हाला न विचारता हा निर्णय घेतलाच कसा. असं सगळं चालू असताना आणि मग हिते त्यावेळेला 2 लोक नव्हते, उद्धव आणि बळीराम, 2 जण तिथं नव्हते. आणि मग बलराम दादांना निरोप दिला की या तुम्ही. आता बलराम दादा म्हणले आता काय ह्या कृष्णाने लीला करून ठेवली काय माहिती, नेहमी याचा त्रासच असतो. आणि आदळआपट करत पाय आपटत बलराम दादा तिथे पोचल्यावर मग ते नारद मुनींना म्हणायला लागले बाबा काहीतरी तोडगा काढ, ह्याला तू नेलास तर अवघड काम आहे, एवढ्या स्त्रियांना मी कसं सांभाळू. आणि मग त्याच्यावर तोडगा काढला. नाही होय करता 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 काय तोडगा काढला तर ह्याच्या वजनाचं सोनं मला द्या, सुवर्ण तुला. सगळ्यांना आपल्याला हा प्रसंग माहितीये. मग ह्या कृष्णाला एका पारड्यात बसवायचं आणि त्याच्या वजनाचं सोनं द्यायचं. सगळ्या स्त्रिया म्हणाल्या सगळी द्वारका नगरी सोन्याची, अवघड काय आहे, अवघड काहीच नाही. असं म्हणल्यावर प्रत्येकीने आपापलं सोनं नाणं सगळं होतं ते आणून टाकलं. पण हरी हलका होईना. हरी हा जडच होता. हरी हा जड होता कारण जिव्हाळ्याची भक्ती नव्हती. आपण काय बघतोय, जाणे भक्तीचा जिव्हाळा, भक्ती ही जिव्हाळ्याची केली पाहिजे, जिव्हाळा नव्हता. आणि इथे एकच व्यक्ती फक्त उपस्थित नव्हती, ती म्हणजे आदिशक्ती रुक्मिणी माता. तिचं 3 दिवसाचं मौन व्रत होतं आणि ती तुळशी वृंदावनाच्या इथे मौनामध्ये बसलेली होती. आणि आता मात्र भामाबाईंना लक्षात आलं की हिच्याशिवाय इथे पर्याय नाही. असं म्हणल्यावरती धावत पडत मागच्या अंगणामध्ये जिथे रुक्मिणी मातेचं व्रत चालू होतं तिथे ती रुक्मिणी माता गेली आणि साष्टांग दंडवत घातला. शेवटी बघा तिला शरण द्यावं लागलं. कुणापासून सुरुवात झाली होती, रुक्मिणी मातेपासूनच सुरुवात झाली होती. तिने भगवंताला हार घातला आणि तेव्हापासून ही गोष्ट सुरू झाली. शेवटी म्हणले अगं झालं तरी काय, आधी सांग. नाही म्हणे आधी तुम्ही चला तिथे. आणि तिने सगळी कथा सांगितली. मात्र रुक्मिणी मातेने काय केलं, हातातल्या तबकामध्ये एक तुळशी पत्र घेतलं. ते पण कसं घेतलं, भक्ती कशी होती बघा. त्या तुळशी वृंदावनाला 3 फेऱ्या मारल्या, तिला नमस्कार केला, तिला आडजोड आली आणि गेली. त्या जिथं तराजूमध्ये भगवंत आणि सोनं ठेवलेलं होतं तिथे गेली. आधी भगवंताला 3 प्रदक्षिणा मारल्या. तिची भक्ती कशी होती, जिव्हाळ्याची भक्ती होती रुक्मिणी मातेची. आणि 3 प्रदक्षिणा मारल्या आणि त्या सोन्याचं तराजू जो होता त्याच्यामध्ये एक ते तुळशीचं पान ठेवलं आणि बघा हो हरिहलका झाला. कारण भक्ती हिची कशी होती, आदिशक्तीची रुक्मिणी मातेची भक्ती ही जिव्हाळ्याची भक्ती होती. मग सत्यभामेचं प्रेम नव्हतं का, तर होतं, भक्ती पण होती. पण जी भक्ती जिव्हाळ्याची लागती ती जिव्हाळ्याची भक्ती या रुक्मिणी मातेची होती. आणि तिच्यामुळे काय झालं, आदिशक्तीने हे एक तुळशीचं पान त्या तराजूवर ठेवल्याबरोबर ते पारड काय झालं, हलकं झालं भगवंताचं. आणि त्यावेळेला ह्या आदिशक्तीची किंमत कळली. कारण हिथं काय असतं, भक्ती करतात माणसं पण कर्मकांडी भक्ती करून उपयोग नसती. म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात की जे आपण परमेश्वराचं नाव घेतो तर राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, असं आहे. तर त्यामुळे ही जी भक्ती आपण करतो तेव्हा कोणाचं मन कधीही दुखवायचं नाही, ही जिव्हाळ्याची भक्ती असते.
तर अशा पद्धतीने आपण आपल्या प्रवचन सेवेला आजच्या स्वल्प विराम देऊया. जे काही चांगलं आहे ते चांगलं असेल, तुम्हाला वाटलं आवडलं ते सगळं जरूर न्या. जे वाईट आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, मोठ्या मनानं माफ करा. आपल्या सगळ्या वशिष्ठ गुरुकुल आणि रघुनाथ फाउंडेशन पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते की मला आधी ते प्रवचन सेवेची संधी दिली. की बोले बालक बोबडे परी ते जननी ते आवडे या न्यायाने माफ करा. आणि झालेली सेवा आपण पंढरीनाथ भगवंताच्या चरणी अर्पण करूया. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला पण मी विनम्र भावाने वंदन करते आणि थांबूया. पसायदान घ्यायचंय का? हो, रामकृष्ण रामकृष्ण हरी. पसायदान घ्यायचं आहे, पण अजून एक 5 मिनिटं 4-1 मिनिटं आहेत. तर तुम्ही थोडं, आपली दिंडी आता नियोजित आहे, ते सगळेच इथे आहेत, 2 मिनिटं दिंडी संदर्भात तुम्ही बोलायला हरकत नाही. काय म्हणजे काय सांग? दिंडी जी आता देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक आपला 395 आहे. तर त्या संदर्भात थोडस बोला जरा, असं म्हणतात बघा. तुकाराम महाराजच म्हणतात की सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, तरी तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. अशी ही दिंडी आहे. आणि आपल्याला आपल्या सौभाग्याने 395 नंबरची दिंडी आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर जेवढ्या साधकांना जमेल तेवढ्यांनी पूर्ण 18 दिवस याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. कारण हा जो संघ आता मी सांगितलं की माऊलींनी पण संत संगतीचा अतिशय महत्वाचा आपल्याला महत्व विशद केलेलं आहे की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. तर ही संगती कुठं मिळते संतांची? तर ही ह्या वारीमध्येच मिळते. उठल्यापासून काकड्यापासून रात्री नामस्मरण नाम संकीर्तनापर्यंत पूर्ण आपल्याला घरामध्ये आपण कितीही म्हटलं तरी हे कानावर पडत नाही. आणि खरं तर हीच गोष्ट महत्वाची, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. म्हणजे प्रत्येक इंद्रिय जे आहे तर ते वारीत गेलं, ह्या दिंडीमध्ये गेलं तरच ह्यांना न्याय मिळतो खऱ्या अर्थी. आपण घरात कितीही जरी म्हटलं की आपण नियम करू धर्म करू तरी होत नाही. इथली ही भक्ती जी आहे साधी सोपी आहे. तर ज्याला जेवढ्यांना जमेल तेवढ्या सगळ्यांनी ह्या दिंडीला जायचं. कारण त्याचं महत्व खूप मोठं आहे. 18 दिवस चालण्याचं जे आहे की सगळ्या श्रम परिहार होतो. आणि भगवंताला एकदा तिथं गेलं की पाहिलं, तो पण आपल्यासाठी उतावीळ असतो बघायला आपल्याला. म्हणजे वाट बघत असतो तो पण कमरेवर हात ठेवून की कोण कोण माझ्याकडे येतंय. ह्या सगळ्या दुस्तर भवसागरातून दिंडीच्या मार्गातून माझ्यापर्यंत कोण कोण कसा पोचतोय त्याचं पण लक्ष असतं आपल्या भक्तांवर. आणि भक्तांचं चरित्र जो उच्चारतो तर ती चरित्र सगळी ह्या दिंडीमध्ये उच्चारली जातात. अगदी बघा आपल्या मालिका ज्या आहेत काकड्याच्या मालिका, त्याच्यामध्ये तर सगळ्या गोष्टी ह्या येतात. ते तिथं गेल्याशिवाय म्हणलं जात नाही. आणि मुखातून हे सगळ्या गोष्टी आल्याशिवाय आपलं चित्त शुद्ध पण होत नाही. दिंडी केल्याशिवाय आपल्याला म्हणजे म्हणतात की आयुष्यात एकदा येऊन एकदा तरी दिंडी ही वारी करावी. वारी म्हणजे काय? जन्म मरणाते वारी. ह्या जीवाला त्या शिवापर्यंत नेऊन पोचवणं म्हणजेच वारी आहे. तसं जेवढ्यांना सगळ्या साधकांना जमेल तेवढ्या सगळ्यांनी साधकांनी यायचं आहे. मी पण येणार होते, मी पण करत असते दिंडी दरवर्षी. 5-6 प्रवचन सेवा असतात माझ्या. पण ह्या वेळेला नेमका माझ्या मुलांनी अंदमानला तिकीट काढलीत, कारण त्याची आता तिकडून बदली होणार म्हणून मला ते जाणं भागच आहे. त्यामुळे नाहीतर मी स्वतः सुद्धा खूप सहभागी झाले असते त्याच्यामध्ये. तर जेवढ्यांना जमेल तेवढ्या सगळ्यांनी, कारण कसं असतं स्वतः सांगे ब्रह्मज्ञान दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण तसं असू नये म्हणून मी माझी अडचण सांगितली की मी का येऊ शकत नाही. बाकी ज्यांना जमेल ज्यांच्या सौभाग्यात आहे त्यांनी अवश्य ही वारी करावी. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. पसायदान. हा. हाता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांची.
तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित एथ म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।